नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी शालिनी निवाते थेट कोकणातून तुमचं स्वागत करत आहे. तर आज उद्या गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्त मी आंब्याचे टावळे आणि थोडी भाजी वगैरे न्यायला गावाला आले. तर तुम्हाला गावचं दृश्य दाखवते, गावचे वातावरण वगैरे तुम्हाला दाखवते. हे बघा आमची नदी गावाच्या घराच्या शेजारीच आहे. तो घर तिकडे आहे जाऊबाईचा, त्याच्या शेजारीच ही नदी आहे, जवळ नदी आहे. ह्या ब्रिजवरून पाणी जातो आमच्या ह्या पुलावरून, पाणी जास्त आल्यावर. आणि त्या आमच्या जाऊबाईच्या घराला पाणी टेकतं जास्त पाणी आल्यावर. विहीर आहे, एकच विहीर आहे गावात, पण आटत नाही. पाणी नसल्यावर एकच विहिरीचं पाणी आम्ही भरतो. किती झालं तरी एक विहीर आमची आटत नाही. विहीरच्या शेजारी नदी आहे. इकडं आमच्या मामांचा बगीचा आहे, देऊ मामाचा पहिला बगीचा आहे, म्हणजे त्याचाच घंटीचा. झाडं भरपूर आहेत लावली. कमेंट करून सांगा पपई वगैरे खायला यायचं असलं तर. दुसरी काय काय झाडं बाबू लावलेली आहे? आंबा लावलेला आहे. हां, आंबा, काजू, फणस, पपई, ही झाडं, नारली, ही झाडं लावलेली आहेत. आणि हा मोठ्या मामांचा फणस आहे, मोठा भरपूर फणस येतो. हा विहिरीच्या शेजारीच आहे फणस. त्यांनी पण आता नारली वगैरे लावले तिथं, नारली, काजू वगैरे बगीचाच बनवला आहे. पाठीमागं आमचं म्हणजे हे आहे जागा, तिथे जायचं आहे. हळद लावलेली आहे, हळदीची पानं आणायला जायची. ठोक पातळ बितल काय होतील ते होतील. हो, नाहीतर काय, माती घेतली होती तिकडं, त्यांची आहे राजांची. त्याची घेतली. पण हे लावल्यावर जास्वंदी ती चांगली झाली. आता कुठे गेले हो? हो, मग तेच म्हणते काय. ते सगळं समर्थ देतील. त्याला आपण हळदीची पानं आणायला जाऊया. ही भाजी अशी माठाची भाजी याला म्हणतात. याला माठाची भाजी बोलतात. या अशा घरट्यावर लावलेली आहे माठाची भाजी. गावाला कशी अशी लावतात भाजी घरट्याची घरट्यावरनं. तुळशीत बघा झाड मस्त उगवलं आहे, हे छोट्या फुलांचं. गावाला ही अशी छोटी छोटी फुलं असे मी तिकडे कुंडीत लावलेलं आहे. छान वाटतात फुलं अशी. मग गोंड्याचे हे झाड लावलेलं आहे. हे गावचं तुळशीचं बिरदवन, तुळस वृंदावन म्हणतात, तुळस वृंदावन. सांभाळून या पायचं. हळदीची पानं आणायला आम्ही जागा घेतली ना, तिथं हळदीचं हे चिकूच्या तिकडं लावलेलं आहे. तर हळदीची पानं आणायला जाऊया चल. मस्त लावले झाडं. नाही आमची ते त्यांचं घर हे, आणि इथं चिक्कू लावलेला होता. खूप चिक्कू यायचा, मोठा चिक्कू होता. तोडला तो चिक्कू. आणि पपई. थोडा थांबरे पावसा. ते बघा जागा आम्ही घेतलेली आहे ना, तिथं असं पूर्ण गवत उगवलं आहे. इथं पेरूचं झाड आहे, त्या गवतातून काही दिसत नाही. पेरूचं झाड आहे, इथं चिक्कूचं झाड आहे. चिक्कूचं झाड ते उन्हाळ्याचं एका व्हिडिओमध्ये टाकलं होतं, चिक्कूचं झाड, पेरूचं झाड. तसं हे चिक्कूचं झाड हे आहे. आणि खाली असे इथे भरपूर गवत आहे. ह्या गवतातून असं जागा करत ते हळदीची पानं काढायला जायचं आहे आपल्याला. हे बघा असं इथं गवत भरपूर आहे. हे दिसलं पाहिजे, गवत इथं भरपूर आहे. तर गवत असं करून हळदीची पानं आणायला जायला पाहिजे. इथं ह्याच्यातून खूपच गवत वाढलेलं आहे. कारण मुंबईला मी होती तेव्हा इथं काही साफसफाई करायला मिळाली नाही. साफसफाई करायला सांगितलेलं, पण काही माणसं मिळालीच नाही. तेव्हा आता पावसाळी गवत जामच झालं आहे, त्याच्यातूनच रस्ता काढत मी आता हळदीचे पानं आणणार आहे.
ही बघा हळदीची पानं. हे हळद असते ना त्याला अशी पानं येतात अशी. ही बघा एक काढून दाखवते तुम्हाला. हे बघा असं हे हळद असते, हळकुंड म्हणतात त्याला. आणि अशी ही हळदीची पानं असतात. ही हळदीच्या पानांचे आपण पातोळे बनवायचे आहेत. ते पातोळे बनवल्यावर तुम्हाला दाखवते कसं बनवतात ते. हे अशी हळदीची पानं. ती पानं अशी काढायची, तोडायची. ते घरी जाऊन तोडते पण असं 2-3 तोडून घेते. उन्हाळ्याच्या टायमात मे महिन्यात ही हळद काढायची. हळद काढून शिजवून सुकवून तिची चक्कीतून हळद म्हणजे दळून आणतात. पण ह्या वर्षी काय मी हळद काढली नाही मे महिन्यात. ह्या आता येईल त्या मे महिन्यात काढायची आहे. खूप ही पानं म्हणजे हळदीचे आहेत. हळदीचे भरपूर 2 वर्ष काढलेलीच नाही, त्यामुळं भरपूरच झाली. ही बघा एवढी अशी मोठी झालीत पानं हळदीची. म्हणून आता यावर्षी काढायची आहे हळकुंड. सगळे नेतात मयातले ही पानं काढून पाहिजे असं तर. खिरीत पण ही पानं टाकतात. हळदीचा वास खूप छान येतो. खूप झाली आपल्याला. आणि ती लिंबी तुम्हाला दाखवलं ना, लिंबू हे केलं खूप म्हणजे येते लिंबी. ती लिंबीवरची लिंबी आहे. आणि ही सगळी जागा आहे पण खूप सगळं गवत झालं आहे ना, त्यामुळं आता माणसं घेऊन ही गवत काढायचं आहे. कितवीला आहेस का? 10वीला गेली ती आता. वलंग हायस्कूलला 10वीला गेली. ते बाबा बसलेत तिकडं. काय करता? हो हो. हे बघा आमच्या घराच्या बाजूचं वातावरण हिरवगार. तिकडे जाण्याचं हा नदीवर जाण्याचा रस्ता आहे. आंब्याचे टावळे आणायला जाऊया बाई. चल. आंब्याचे टावळे घ्यायचे, ते हार बनायचे ना. हे पटकन होतं काय बघायचं झालं. हे बघा आंब्याचे टाळे घेतलेले आहेत. संध्याकाळी हार ओलायचा आहे. हार देवाला हार. हे बघा काल आपण आणलेले आहोत माळ्यातून हळदीची पानं. ते आता पातोळ्या करून दाखवते. हे हळदीची पानं स्वच्छ धुवून घेतले आणि आपल्याला ते पातोळ्या बनवण्यासाठी पीठ उकडायचं आहे. आपण मोदकाला उकडतो ना तसंच पीठ उकडायचं आहे. 2 ग्लास पाणी ठेवायचं पीठ उकडण्यासाठी. बघा आपलं पाण्याला खड आलाय. आपण 2 ग्लास पाणी ठेवले होते. थोडंसं तेल ओतायचं त्याच्यात. थोडं मीठ टाकायचं. गोड पदार्थात आपण थोडंसं जरी मीठ टाकलं तर अजून चव येते पदार्थाला. तेव्हा असा कढईहून द्यायचा. पीठ घालायचं. आपण मोदकाचं उकडतो ना तसंच उकडायचं. मोदकाला आपण गणपतीला मोदक बनवतो ना तसं असं थोडं पीठ टाकून असं हलवत जायचं. पीठ उकडायचं. चांगला एकदम उकडल्यावर चांगल्या पातोळ्या येतात. मोदकाचं करतो तसंच सगळी आहे प्रोसेस. एकजीव होऊन द्यायचा. पीठ चांगला शिजवून द्यायचं. बारीक गॅस करायचा एकदम. पीठ शिजवून द्यायचं. असं चांगलं शिजल्यावर जरा झाकण ठेवून तसंच राहू द्यायचं. गॅस बंद करायचा. वाफेपर्यंत आपण हे पानं आहेत ना त्याचे असे देठं काढून 2 तुकडे करून घ्यायचे. असं मधोमध काढून असे 2 तुकडे करून घ्यायचे पातोळ्या बनवायला. छोटा असेल तर एकच ठेवायचं असं.
कट करून घ्यायची 2-2 पाने. हे बघा वाफलेलं पीठ आम्ही परातीत काढून ठेवलंय. जरा गार झालंय. गार झाल्यावर असं मळून घ्यायचं पीठ. जरा जरा गरम असतानाच मळून घ्यायचं. एकदम गार झाल्यावर तो पीठ मळता येत नाही. थोडं तेलाचा हात घ्यायचा. थोडं तेल घेतलंय. तेलाचा आणि मोदकाची चालणीला तेल लावून ठेवलंय. इकडे पाणी तापत ठेवलंय आपल्याला वाफवण्यासाठी. आपल्या पातोळ्या वाफवण्यासाठी पाणी ठेवलंय. ते आता मळून घेतल्यावर तुम्हाला दाखवते पातोळे. आणि पातोळ्यामध्ये सारण भरायचं कसं हे सारण तयार केलंय. ओलं खोबरं, गूळ आणि वेलची. आपण मोदकाला सारण बनवतो ना तसा सारण बनवलेलं आहे. ते दाखवलं नाही तुम्हाला. तुम्हाला माहितीच आहे मोदकाला बनवतो आपण ते. सेम तसंच असं घट्ट मळून घ्यायचा गोळा. बघा तयार झाला आपला गोळा मग. तर तुम्हाला दाखवते कसं बनवायचं. हळदीची पानं 2-2 तुकडे केलेले दाखवते तुम्हाला. एक डिश घेतलाय मी. त्याला असं थोडंसं तेलाचा हात लावायचा. नंतर यातला मळलेला असा गोळा घ्यायचा. चांगला मळून घ्यायचा मऊ होईपर्यंत. आणि गोळा असा थापून हे करून तेलाचा हात लावून थापून घ्यायचा. पातळ असं करायचं. मी ते छोटे छोटे पानं आहेत म्हणून छोटासा गोळा घेतलाय. मोठी पानं असल्यावर मोठा गोळा घेऊन असं पातळ अशी लाटी तयार करायची. बघा असं तयार करून घ्यायचं. हाताला चिकटत असेल तर लाटणीने लाटलं तरी चालेल. आणि आपण सारण तयार केलेलं ना तर आपण सारण याच्यात भरायचं. सारण भरल्यावर असं पलटी करायची. पलटी करून असं मिटवून घ्यायची पानं. असं मिटल्या का सारण दिसला नाही पाहिजे असं मिटवायचं. नुसतं असं घेऊन काही लोक शेंगा पण म्हणतात याला. पण शेंगाना मुरूड घालतात आणि हे पातोळे असे हे करतात. असं झाल्यावर असं ठेवायचं चाळणे. आपल्याला वाफवायचे आहेत. दुसरं एक करून दाखवते तुम्हाला. असा मऊ गोळा करून घ्यायचा. एक दाखवते तुम्हाला करून. तुम्हाला हाताने नाही जमलं तर लाटणीने केलं तरी चालेल. त्यामुळे तुम्हाला दाखवते लाटणीने करून. हे बघा तुम्हाला लाटणीने करून दाखवलंय. हाताने चिकट असं हाताला चिकटत असेल तर लाटणीने करू शकता. वाफवताना मग नाही मिटलं तर त्यांच्यातून सारण बाहेर निघतो. म्हणून असं दाबून घ्यायचं. असं ठेवायचं. वाफवल्यानंतर दाखवते. हे बघा आता पातोळ्या बनवून आपण रांगेत असे ठेवलेले आहेत. मोदकाच्या चालणीत असं मोदकाच्या चालणीला तेल लावून असं रांगेत ठेवायचं. आणि ह्याच पातोळ्या इथं पाणी ठेवलेलं आहे. कड आला पाण्याला त्याच्यावर असं ठेवायचं. तो वाफवायला ठेवल्यावर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. 5-10 मिनिटं ठेवायचे. नंतर मग वाफल्यावर दाखवते. हे बघा आपल्या पातोळ्या तयार झाल्या. हे बघा गार झाल्यात. त्या पातोळ्या गार झाल्यानंतर तुम्हाला काढून दाखवते. हे बघा पान काढून दाखवते. असं तयार व्हायला पाहिजे. हे बघा कुठेच असे म्हणजे सारण बाहेर आलेलं नाही आहे. हे बघा अशा पातोळ्या झाल्या पाहिजे. परत एक काढून दाखवते तुम्हाला. पान काढून असं खायचं. असं हे बघा असं काढून हळदीचा सुगंध चांगला येतो ह्या पातोळ्यांना असं. हे आणि ह्यांना हे म्हणतात 5 मोदक केले नैवेद्यासाठी. शेंग याला आम्ही शेंग म्हणतो. पिठाची शेंग मुरूड घातलेली. तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा. तर असं हे पातोळ्या मोदक आणि शेंगा तयार झाल्यात. तर आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त हे गोड पदार्थ केलेला आहे. तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि गुरुपौर्णिमा म्हणजे पहिले गुरु आपले आई वडील असतात. नंतर शिक्षक असतात. आपल्याला चांगले वळण देतात ते सगळेच गुरु असतात. मित्र मैत्रिणी
चांगले वळण देतात ते. आणि म्हणजे हे सगळे गुरु असतात आणि आपल्यातला अज्ञान घालून पूर्णपणे वाईट अज्ञान घालून चांगल्या सन्मार्गाला लावणं म्हणजे सद्गुरू असतात. म्हणजे आपल्या मुळासकट अज्ञान घालून ज्ञान प्राप्त करतात ते सद्गुरू असतात. जय सद्गुरू. एक नारळ, गूळ, हळदीची पानं आणि पीठ एकत्र मिश्रण करून हळदीच्या पानामध्ये पाचोल्या तयार केलेल्या आहेत. हे बघा. आणि मोदक या पाचोल्या खायला या. ही जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा.